श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मध्यवर्ती बस स्थानक येथे शिरपूर येथील कृषी मंडळ अधिकाऱ्यास 3 अज्ञात तरुणांनी मारहाण करून लुटले। वडणे बुरजळसह बोरीस परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान। माजी आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा येथे रोजगार मेळावा संपन्न। महापालिकेने कचरा कर रद्द करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी। महाराजा अग्रसेन हॉल येथे श्री जिनमाता मंगल उत्सव व भजन संध्याचा कार्यक्रम संपन्न। आणि मोराणे येथील खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली। शेतकऱ्यांनी बाजार समितीत कांदा विक्री आणण्याचे आवाहन। आता बातमी विस्ताराने। धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानक येथे शिरपूर येथील कृषी मंडळ अधिकाऱ्यास 3 अज्ञात तरुणांनी मारहाण करून लुटल्याची घटना बुधवारी पहाटे घडल्यामुळे बस स्थानकावरील प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे। धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात शिवीगाळ व मारहाण करून 3 अज्ञात युवकांनी मंडळ कृषी अधिकाऱ्याचा मोबाईल तसेच 3000 रुपयांची रोकड लुटल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शिरपूरचे मंडळ कृषी अधिकारी शुभम संताराम सिरसाट वय 30 राहणार करवंद नाका कृष्ण बंगला शिरपूर हे बुधवार दिनांक 2 एप्रिल रोजी अहिल्यानगर येथून बसने पहाटे 4:30 ते 4:45 वाजेदरम्यान धुळे मध्यवर्ती बस स्थानकात उतरले। त्या दरम्यान अज्ञात 3 अनोळखी इसमांनी त्यांच्यावर हल्ला चढवला। तेव्हा त्यास सिरसाट यांनी प्रतिकार केला असता तिघांनी त्यांना शिवीगाळ करीत जबर मारहाण केली। या दरम्यान त्यांना दोघांनी धरून ठेवत त्यांच्या खिशातील 18,000 रुपये किमतीचा मोबाईल, पाकिटातील 3,000ची रोकड, आधार कार्ड, एटीएम कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स जबरीने हिसकावून नेले। प्रसंगी सिरसाट यांनी एकाला पकडून ठेवत आरडाओरड सुरू केली। त्यामुळे प्रवासी आणि सुरक्षा रक्षक धावून आले। त्यातील एका सुरक्षा रक्षकाने याला मी ओळखतो, तो येथेच रिक्षा चालक असून त्याचे नाव शेंडे आहे असे सांगितले। त्याचा मोबाईल मी ताब्यात घेतला असून त्याला आता सोडून दिले तरी तो कुठे जाणार नाही असे सांगितले। काही वेळाने त्या सुरक्षा रक्षकाने रिक्षा चालकाला सोडून दिले असे सांगितले। या घटनेनंतर सिरसाट यांनी धुळे शहर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली आहे। या घटनेमुळे प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे। नमस्कार, माझं नाव शुभम शिरसाट, मी मंडळ कृषी अधिकारी शिरपूर येथे कार्यरत आहे। मी दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी रात्री अहिल्यानगर येथून प्रवास करत असताना सकाळी ते 4 वाजता उतरलो, पुणे चोपडा गाडीतून उतरलो आणि लगेच येथे आले असताना 3 अज्ञात इसमांनी माझ्यावर हल्ला केला। त्यांनी माझ्याकडे माझं पाकिट आणि मोबाईल देण्याची धमकी दिली। मी त्यांना प्रतिकार केला आणि प्रतिकार करत असताना त्यांनी मला 2 जणांनी माझे हात पकडून माझा मोबाईल आणि पाकिट काढण्याचा प्रयत्न केला आणि मला त्यांनी 2-3 वेळेस उचलून आपटलं। त्या झटापटीमध्ये मी त्यांना 2 जण पळून गेले असले तरी ज्याने मोबाईल काढला त्याला मी पकडून धरले आणि त्या जवळपास 50 मीटर अंतर मी त्याला ओढत आणलं। मॉबमध्ये आरडाओरड करत सिक्युरिटी गार्ड पण तिथे आले आणि 10-15 प्रवासी पण जमले होते। त्यांना मी ओरडून सांगितलं की यांनी माझा मोबाईल घेतला। सिक्युरिटी गार्डांनी सांगितलं की याला मी ओळखतो, हा इथेच रिक्षा चालक आहे, त्याचं नाव शेंडे असे आहे आणि त्याचा मोबाईल मी ताब्यात घेतला, आता तू त्याला सोडून दिले तरी तो कुठं जाणार नाही, म्हणून मी त्याला सोडून दिले। आणि नंतर मग 2 मिनिटांनी सिक्युरिटी गार्ड बोलला की त्याने मला झटका देऊन मोबाईल घेऊन पळून गेला आणि मग नंतर मी सिक्युरिटी गार्डच्या मदतीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली। नाही, आता तुम्ही पोलीस स्टेशनला गेले, त्या सिक्युरिटी गार्डला त्यांना बोलवण्यात आलं का? आता हां, सिक्युरिटी गार्डला पण बोलवण्यात आले होते। हां, त्याच्यावर काय विचारपूस केली असं काही तुम्हाला समजतं? पोलिसांनी इन डिटेल्स घेतले, तुम्ही त्यांना का बरं सोडून दिले त्याच्याबद्दल त्यांची सखोल चौकशी केली। तुम्हाला आता काय काय वस्तू मिळाल्या तुमच्या वापस काय काय मिळालं? अजून काही नाही मिळालेलं सध्याला, अजून पोलीस यंत्रणा तपास करतात। सध्याला माझं यावर असं मत आहे की सध्याला स्वारगेट प्रकरण चालू असताना सुद्धा एवढं हायलाइटेड न्यूज आहे आणि दुसरीच गोष्ट इथे धुळे बस स्थानकावर घडत आहे ही घटना कोणाच्या सोबत घडली नाही पाहिजे। एका सुशिक्षित व्यक्ती कृषी अधिकाऱ्यासोबत ही घटना घडते तर सर्वसामान्य व्यक्तीसोबत किती अशा दररोज घटना घडत असतील, त्यांना पोलीस स्टेशनपर्यंत जाण्याचं काही गोष्टी समजत पण नसेल, अशा कितीतरी गोष्टी अशा घडून जात असतील। तर माझी बस स्थानक यंत्रणेला विनंती आहे की आपल्या बस स्थानक परिसरामध्ये सर्वत्र CCTV फुटेज बसवलं पाहिजे आणि आपले जे सिक्युरिटी कर्मचारी आपण जे तैनात केले आहेत त्यांनी त्यांचा रोल व्यवस्थित पार पाडला पाहिजे, नाही की जे कोणी आपल्या ओळखीचं आहे म्हणून त्याला निसटून जाण्यास मदत केली पाहिजे आणि आरोपींवरती कठोर कारवाई आणि आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे। मला फक्त माझ्या वस्तू रिकवर भेटल्यानंतर मी समाधानी होणार नाही, कारण भविष्यात सुद्धा ह्या गोष्टी इतरांसोबत घडू शकतात। त्यांना जेव्हा कठोर शिक्षा होईल तेव्हा या गोष्टी पुढे पायबंद लागेल। धुळे तालुक्यातील वडणे बुरजळ व बोरीस परिसरात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे
परिसरातील शेतकऱ्यांच्या फळबाग व पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. धुळे तालुक्यातील वडणे बुरझडसह बोरीस परिसरात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचा तातडीने पंचनामा करून अहवाल शासनाला सादर करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वडणे बुरझड बोरीस परिसरासह तालुक्यात बुधवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोराचे वादळ सुटले. पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतकऱ्यांच्या शेतात काढणीसाठी ठेवलेले गहू हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचा कांदा तयार होता, परंतु या अवकाळी पावसामुळे खराब झाला आहे. काही भागात फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे काहींचे पत्र्यांचे घर व शेडवरील पत्रे उडाल्याने चांगलीच तारांबळ उडाली होती. परिसरात वीज पुरवठा काही काळ खंडित झाला होता. परिसरातील बुरझड येथील फळबागायतदार धनराज पाटील यांचे आंब्याचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे रामचंद्र पाटील, प्रभाकर दगडू पाटील यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पिकांचा तातडीने पंचनामा करून शासनाने त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मी प्रभाकर पाटील बुलजड इथून बोलतोय. काल अवकाळी पाऊस आमच्याकडे जोरात आला. वादळ वारा आंबे एवढा झाला की झाडं खाली झाले. त्यात आंब्याचं, शेवग्याचं, मका जमीनदोस्त झाला. तर माझी एवढी एक इच्छा आहे की इथलं जे अधिकारी आहे, इकडे मक्की कानी दिसतोय, आपलं जे अधिकारी आहे बुवा शासकीय, त्यांनी दखल घ्यावी. शेवगा वगैरे असं हे नुकसान झालं आहे आमचं. एवढी एक विनंती आहे, त्यांनी तात्काळ हे दखल घ्यावी. एवढंच आपले शासनाला सांगणं आहे. शिंदखेड्यातील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माजी आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा येथील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या साहित्य, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात 36 बेरोजगार युवकांची निवड करून त्यांना ऑफर लेटर देण्यात आले. या मेळाव्यात 12वी, BA, BCom, BSc, MSc व MCom उत्तीर्ण झालेल्या 135 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्विगी, बिग बास्केट, मित्रा, पिनॅकल, TVS लुकास, टाटा ऑटोमोबाईल इत्यादी कंपन्यांचे प्रतिनिधी विकास मुंडे, दुर्गेश पाटील, रजनी पाटील, भूषण दहिवाल, समाधान पाटील आदींनी मुलाखत घेऊन 36 विद्यार्थ्यांची निवड केली व त्यांना ऑफर लेटर देण्यात आले. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रफुल्ल कुमार सिसोदे, उपाध्यक्ष अशोक पाटील, संचालक सुरेश देसले, प्राचार्य डॉक्टर NS पवार यांनी अभिनंदन व कौतुक केले. रोजगार मेळावा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर SV बोरसे, उपप्राचार्य डॉक्टर VS पवार, ST राऊळ, डॉक्टर RK पवार, डॉक्टर SB सावंत, डॉक्टर SK जाधव, प्राध्यापक जितेंद्र पाटील, प्राध्यापक JV पावरा, डॉक्टर PR पाटील, प्राध्यापक SS सनेर, प्राध्यापक पंकज बदाने, प्राध्यापक प्रधान महाले, प्राध्यापक NK पाटील, प्राध्यापक MH पाटील, पंकज साळुंके, भटू देसले, कैलास पाटील, संभाजी पवार आदींनी सहकार्य केले. ऑपॉर्च्युनिटी नेवर नाईस टॉप नाईस ट्वाईस. दोन वेळा संधी दोन वेळा कधीच नॉकिंग करत नाही, हे लक्षात ठेवा. आलेली संधी आहे त्याचा चांगला फायदा घ्या आणि सुरुवात जी येणारी सुरुवात 0पासून होते. इथं तुमची एक चांगली सुरुवात होईल. चांगल्या धैर्याने इथून सामोरे जा. कुठल्याही प्रकारचं बर्डन घ्यायचं नाही. सरांनी आता बोलून घेतलं तुमच्याशी, त्याच्यामुळे तुमचं एक कोण कसं काय बोलणार काय हे थोडंसं बर्डन निघून गेलेलं असेल. फ्री माइंडने हे करा. ज्या ज्या संधी मिळतील त्या ग्रॅब करा आणि प्रगती करत राहा. ही आमच्या महाविद्यालयाच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. केलंय खास करून पवार सर, नानाभाऊ सर, सरांची नावं नाही मला घेता येणार. तर आम्ही मुंबईपासून निघल्यापासून तर पवार सर मला वाटतं झोपले नसते रात्रभर. तासं तासांनी कॉल करीत होते. म्हणजे सर कुठपर्यंत झाले काय, शेवटला ती 4-5 वाजता सकाळी कोणत्या स्टॉपवर आले, चिमठाणे. हां, चिमठाणे तिथे कारने आम्हाला पिकअप केला. त्याच्यानंतर आम्ही गेस्ट हाऊसला रेश होनच्या इकडे आलो. तर चांगले जॉब ऑफर आहे सर्वांसाठी, खास करून मुलींसाठी आणि मुलांसाठीही. तर सराई बोलले आपण मगाशीच, तर तुमची सुरुवात आहे, एक्सपिरियन्स घ्या. ॲमेझॉन कंपनी अशी आहे, त्या कंपनीमध्ये तुम्ही एक्सपिरियन्स घेतला, 3 महिने भरपूर झाले. आजल्या सरांच्या मुली टीम लीडर आहे, HR हेड आहे, ॲडमिन आहे. तुमच्यासारख्या नवीन आले त्या 3 महिन्यामध्ये पुढे गेल्या. आमच्याकडे प्रमोशन काम बघतो, मुली नाही बघत. आलं लक्षात ना. तुमचं शिक्षण आहे तुमच्या हातामध्ये, तर तुम्हाला पुढे जायला कोणी थांबवले नाही, थांबवलं ना. म्हणून शिक्षणाचा फायदा घ्या, एक्सपिरियन्स घ्या. आणि खूप आमच्याकडे पॅकेज आहेत. त्या मुली 20,000 पगार घ्यायच्या 8 महिना 6 महिने वर्षा अगोदर. आजल्या ते 30 ना 35-40,000 रुपये पगार घेतात. काम तर तेवढाच आहे, 22 दिवस. म्हणून चांगली संधी आहे.
सराई चांगले तुमचे कॅम्प लावले. अजून ज्या मुली तुमच्या आल्या नसतील त्यांनाही पुढे सांगा. तुमचे रिलेशनमध्ये असतील, तुमचे नातेवाईक असतील, तुमचे फ्रेंड्स सर्कल कोणी असतील त्यांनाही सांगा की मुंबईवरून असे आलते. सरांकडे आमचे नंबर आहे, त्यांच्याकडून नंबर घ्या. मी जाता वेळी प्रत्येकाला पॅम्पलेट देईन. याच्यावर कंपनीची टोटल माहिती आहे, तुम्हाला काम किती करायचं ते आहे, त्याच्यावर पगार किती आहे ते आहे, आणि माझा कॉन्टॅक्ट नंबरही आहे. जाता वेळी सर्वही माझ्याकडून घेऊन जाईल पॅम्पलेट. आणि थँक्यू सो मच. महापालिकेने कचरा कर रद्द करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे महापालिका आयुक्त यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. महापालिकेने कचरा कर रद्द करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे यांनी स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे की राज्याच्या नगर विकास विभागाने धुळे महानगरपालिकेला आदेश देऊन प्रत्येक घरातून कचरा जमा करण्याच्या नावाखाली शुल्क कर घेण्याचे जाहीर केले आहे व तसा आदेश दिले आहेत. आता महानगरपालिका प्रत्येक घर मालकाकडून प्रत्येक महिन्याला 50 ते 100 रुपये एवढा कर दरमहा घेणार आहे. म्हणजे याच्या पुढे प्रत्येक वर्षी 600 ते 1200 रुपये वेगळे पैसे मालमत्ता करामध्ये भरावे लागणार आहे. तसेच दुकानदार, व्यापारी, व्यावसायिक, कार्यालय, फेरीवाले यांच्याकडून 120 रुपये ते 1500 रुपये पर्यंतचे वेगळा टॅक्स आकारला जाणार आहे. ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे. धुळे शहरातील नागरिकांवर हा अन्याय आहे. विशेष म्हणजे धुळे शहरातील नागरिक दरवर्षी करोडो रुपये मालमत्ता कर नियमित भरत असतो. एवढेच नव्हे तर मालमत्ता करामध्ये दरवर्षी विशेष स्वच्छता कर, मलनिस्सारण कर, मलप्रवाह कर या विविध नावाने स्वच्छता कर धुळेकर नागरिक देत आहे. तसे बघता घंटागाडी नियमित येत नाही. शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढीग पडलेले आहे. 15 ते 20 दिवसानंतर घंटागाडी येते. काही भागात महिना होऊनही येत नाही. वारंवार घंटागाडीसाठी संपर्क करावा लागतो. अशी अवस्था असताना सुद्धा धुळे मनपाने नवीन कर आकारणे अतिशय चुकीचे आहे. धुळे शहरांमध्ये करोडो रुपये खर्च करून प्रत्येक घरावर स्वच्छता स्कॅनर लावले आहेत, पण त्याचा काही उपयोग नाही. एकाही घरापर्यंत घंटागाडी येत नाही. एकूण 79 घंटागाड्यांपैकी फक्त 22 घंटागाडी दररोज काम करीत आहे. स्वच्छता कचऱ्याचा ठेका देऊन अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार मालामाल झालेले आहेत. घरपट्टी, मालमत्ता कर जमा करून ठेकेदारांना गब्बर करण्याचे धोरण महानगरपालिका व शासनाने राबविले आहे. धुळ्यातील मंदिर, धार्मिक संस्थांना दरमहा 90 रुपये कचरा संकलन कर आकारण्याचे आदेश दिलेले आहेत. या निर्णयाचा विरोध राष्ट्रवादीने केलेला आहे. तो आदेश त्वरित रद्द करावा. धुळे महानगरपालिकेने एकच कर 4 वेगवेगळ्या नावाने आकारू नये व कचरा संकलन कर त्वरित रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणजित राजे भोसले, नंदू एलमामे, जोसेफ मलबारी, राजेंद्र सोलंकी, यशवंत पाटील, राजेंद्र डोमाळे, बिकानेरकर, राजू मशाल, युसुफ शेख, समद शेख, रामेश्वर साबरे, उजेर शेख, अमीन शेख, कल्पेश मगर, मंगलदास वाघ, सोनू गारू, सुनील अहिरराव, भट्टू पाटील, दीपक देवरे, राजू चौधरी, युनुस शेख, भूषण पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित. धुळे शहरातील नागरिकांकडून स्वतंत्र कचरा संकलनाचा टॅक्स आकारण्याचा निर्णय घेतलाय. या संदर्भामध्ये आम्ही त्या टॅक्सचा विरोध करतोय. आम्ही या धुळे शहरातील नागरिक दर वर्षाला मालमत्ता कर, घरपट्टी, पाणीपट्टी रेग्युलर भरतो. याच्यामध्ये विशेष स्वच्छता कर आहे, मल निस्सारण कर आहे, मल प्रवाह कर आहे. असे विविध कर असताना सुद्धा 1 एप्रिल पासून धुळे शहरातील नागरिकांकडून या ठिकाणी कचरा संकलन कर आकारण्याचा निर्णय घेत आहे. ही जनतेची पिळवणूक आहे, ही जनतेवर अन्याय आहे. धुळेकर जनता अतिशय नियमाने घरपट्टी आणि पाणीपट्टी भरत असतं. या व्यतिरिक्त सुद्धा त्यांना कुठे आम्हाला अपेक्षा होती की 56 कोटी रुपये वसूल केल्यानंतर महानगरपालिका चांगला निर्णय जनतेसाठी घेईल, पण जनतेला एप्रिल फुल करण्याचं काम या ठिकाणी या महानगरपालिकेने सरकारने घेतलेलं आहे. आम्हाला सांगावं असं वाटतं की ज्या देशाच्या, देवाच्या आणि धर्माच्या नावावर हे सरकार निवडून आलं, त्या सरकारने धुळे शहरातील जेवढे मंदिरं आहेत, धार्मिक संस्था आहेत, त्यांच्याकडून सुद्धा 90 रुपये ते 120 रुपये दरमहा स्वच्छता कर आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही अतिशय चुकीची आहे आणि काय पद्धत आहे. या संदर्भामध्ये आम्ही ॲडिशनल आयुक्त यांची भेट घेऊन आणि निवेदन दिलंय की तात्काळ हा जो कर आहे हा रद्द करण्यात यावा. जर हा रद्द केला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असं या ठिकाणी इशारा दिलेला आहे. सरकारच्या आमच्या कष्टातून आणि घरपट्टीच्या पैशातून जवळपास 79 घंटागाड्या दिलेल्या आहेत, पण आजच्या घडीला ठेकेदार आणि त्यांच्या माणसांनी घंटागाडी नादुरुस्त करून टाकलेल्या आहेत. 79 पैकी फक्त 22 घंटागाडी या शहरामध्ये काम करत आहेत. घंटागाडीचे चाकं गायब आहे, बॅटरी गायब झालेले आहेत, नादुरुस्त आहेत. त्या गाड्या कुठे आहेत त्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही आयुक्त मॅडमशी या संदर्भामध्ये बोलणार आहोत. अग्रवाल महिला धार्मिक समिती धुळेतर्फे श्री जिनमाता मंगल उत्सव व भजन संध्याचा कार्यक्रम शहरातील महाराजा अग्रसेन हॉल येथे गुरुवारी संपन्न झाला.
यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अग्रवाल महिला धार्मिक समिती धुळेतर्फे श्री जैन माता मंगल उत्सव व भजन संध्याचा कार्यक्रम शहरातील छत्रपती अग्रसेन हॉल येथे बुधवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अग्रवाल महिला धार्मिक समिती धुळेच्या अर्चना शंकरलाल अग्रवाल यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यावेळी काशी इंदोर निवासी सुरेश शर्मा यांच्या मधुर वाणीतून भजनांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. अलौकिक शृंगार, अखंड ज्योत पेटवत भजन संध्या कार्यक्रम पार पडला. यावेळी उमा अग्रवाल, निशा अग्रवाल, अर्चना अग्रवाल, इंदुमती अग्रवाल, कुसुमा अग्रवाल, हिराबाई अग्रवाल, ममता गेंदोडिया, पद्मा गेंदोडिया यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. नया जोश था, लेकिन उन्होंने अपने घर परिवार को संभालते हुए समाज की महिलाओं को इकट्ठा किया, धर्म के जोश जगाने के लिए विभिन्न धार्मिक कार्यों का आयोजन किया. अग्रवाल धार्मिक समिति ने छोटे से भोजन अग्रवाल धार्मिक समिति की छोटे से भोजनों को गत 25 वर्षों से उन्होंने बड़ा वट वृक्ष का रूप दिया. पहले उन्होंने आकाश, अग्नि, वायु तथा जल स्थल इन विचारों को साक्षी रखते हुए उन पर आधारित कार्यक्रम किए. हमारी दूसरी थीम थी गाय, गंगा और गौरी. इसके अंतर्गत हर साल हम गौशाला में जाकर गौ माता को हमारी बहनों के सहयोग से हमारी धार्मिक समिति में कुल 71 या 75 के करीब महिलाएं हैं. अभी इस कार्यक्रम में 10 महिलाएं और जुड़ी हैं. उन सभी बहनों के सहयोग से ये पूरे साल कार्यक्रम होता है. अलग अलग शहरों में जाकर हम नदियों का पूजन करते हैं, कुमारी का पूजन करते हैं, स्कूलों में जाकर अन्नदान करते हैं, कुमारिकाओं को भोजन कराते हैं. इसी के साथ हमारा तीसरा विषय था अमृत अन्नपूर्णा योजना. बैनर हमारे सामने लगा है. उसके अंतर्गत हम संस्थाओं में जाके अनाज देते हैं, कपड़े देते हैं, भोजन देते हैं. यह सभी सहयोग से होता है. जो हमारी 70 महिलाएं हैं, एक फोन पे हमें सहयोग देने के लिए तैयार रहती है हमेशा. गत 25 सालों में हर महीने हम पूर्णिमा के दिन समिति की सभी बहनों द्वारा आदरणीय ममता जी के साथ सामूहिक हनुमान चालीसा का पठन किया जाता है. हर अमावस्या को संस्कृत पाठशाला में विद्यार्थियों को भोजन एवं दूध की व्यवस्था की जाती है. बारिश के दिनों में हम जगह जगह जाकर महिलाओं द्वारा वृक्षारोपण करते हैं. कार्यों के अलावा हमने नानी बाई का मायरा करवाया था, रुक्मिणी स्वयंवर करवाया था, बड़े भव्य तरीके से रानी सती का मंगल करवाया था, 7 दिनों तक भागवत कथा करवाया था, माता रानी की चौकी करवाई थी. ऐसे अनेकों भव्य कार्य एवं दिव्य कार्य हमारी धार्मिक समिति करती है. अपनी संस्कृति को बरकरार रखते हुए आगे की पीढ़ी इस कार्य को संभाले, इसके लिए हमने एक पुस्तक का भी विमोचन किया जिसका नाम अमृत कलश एवं अमृत गंगा है, जो आज हमारे घर घर में मौजूद है. ये सभी कार्यक्रम आप सभी बहनों के सहयोग से होता है और आगे भी होता रहेगा. यही हम आप सबसे उम्मीद करते हैं हमारी समिति की ओर से. मैं इस कार्यक्रम के अलावा हमारी समिति के अध्यक्ष उमा सुभाष जी अग्रवाल का एक छोटा सा सत्कार करना चाहूंगी. मैं आमंत्रित करती हूँ. धुळे शहरातील मोराणे येथील प्रताप नाना महाले खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणावे असे आवाहन करण्यात आले. धुळे शहरातील मोराणे येथील प्रताप नाना महाले खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांद्याची आवक वाढली असून चांगला दर भेटत असल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणावा असे आवाहन चेअरमन संदीप महाले यांनी केले आहे. धुळे शहरातील साक्री रोडवरील मोराणे शिवारात प्रताप नाना महाले खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती असून शेतकऱ्यांना परवडेल अशा दराने येथे कांदा खरेदी विक्री केली जात आहे. कांद्याची आवक वाढल्याने या ठिकाणी सफेद कांदा 700 ते 900 रुपये तर लाल कांदा 900 ते 1400 रुपयाने खरेदी विक्री केली जात आहे. याचा लाभ सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन संदीप महाले यांनी केले आहे. मी संदीप प्रताप महाले, खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रताप नाना महाले चेअरमन बोलतोय मी. तरी कांद्याची चांगल्या प्रमाणात आवक वाढलेली आहे. तरी सर्व लोकांना, शेतकऱ्यांना मी आवाहन करतो का इकडं या. आपल्या इकडं कसले पैसे लागत नाहीत, मजुरी लागत नाही, आम्हाला तोलाही लागत नाही. त्या हिशोबाने तुम्ही या. अजून कांद्याला, सफेद कांद्याला 700 पासून 950 रुपये भाव आहे. लाल रांगडी कांद्याला 700 पासून 1350-1400 रुपये भाव आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मध्यवर्ती बस स्थानक येथे शिरपूर येथील कृषी मंडळ अधिकाऱ्यास 3 अज्ञात तरुणांनी मारहाण करून लुटले.
वडणे बुरदळसह बोरीस परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान. माजी आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा येथे रोजगार मेळावा संपन्न. महापालिकेने कचरा कर रद्द करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी. महाराजा अग्रसेन हॉल येथे श्री जिनमाता मंगल उत्सव व भजन संध्याचा कार्यक्रम संपन्न. आणि मोराणे येथील खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली. शेतकऱ्यांनी बाजार समितीत कांदा विक्री आणण्याचे आवाहन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.